बऱ्याच वेळा आम्ही जुन्या गोष्टी डोक्यामध्ये ठेवतो. आधी काय झालेलं आहे ते विसरून जा. देव तुमच्यासाठी नवीन काय करणार आहे त्या गोष्टीकडे. हालेलुया. यशायाच्या पुस्तकात म्हटलेलं आहे, पहा मी परमेश्वर तुमच्यासाठी नवीन गोष्टी करतो, नवीन मी तुमच्यासाठी काहीतरी करत आहे. हालेलुया. म्हणून देवाचं वचन सांगतं, जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर तो नवीन उत्पत्ती आहे. पहा जुनं ते होऊन गेलं, ते ख्रिस्तामध्ये सर्व. जुन्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. कदाचित तुम्ही येशूकडे येण्या अगोदर काहीतरी व्यसनामध्ये होते आणि तुम्ही ते व्यसन सोडलं, पण अचानक काहीतरी गोष्ट घडली आणि मग तुमच्या डोक्यात परत लक्ष देतं, नाही आता दारूचं दुकान दिसलंय, थोडंसं जरा दारूच्या दुकानात मी जाऊनच येतो. जुन्या गोष्टीकडे आकर्षित होऊ. जुन्याच गोष्टी आम्हाला पूर्ण होऊ देत नाही. जुन्याच गोष्टी आम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये मजबूत होऊ देत. जुन्याच गोष्टी आहेत ज्या आम्हाला देवापासून माग वळत असतात. हालेलुया. म्हणून तुमचे नेत्र, नीतिसूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आमचे नेत्र सदैव कोणाकडे लागले पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्ताकडे. सदैव आमचं लक्ष पुढे असलं पाहिजे. हालेलुया. जुन्या गोष्टी मनामध्ये ठेवू. इथून घरी गेल्यानंतर नवरा बायकोने थोडा विचार करा. भांडणं करू नका. माग मला तुम्ही असे म्हटले होते, पाळक साहेब म्हणले विचार करा, चला दाखवतेच मी तुम्हाला. नाही, विचार करा काय चुकलं होतं, एक दुसऱ्याला क्षमा मागा. तिथून पुढे नवीन आशीर्वादाची सुरुवात होईल. हालेलुया. जर तुम्ही कोणाला काही बोलले असाल, त्या व्यक्तीला भेटा आणि त्याला क्षमा मागा. जर तुमच्याकडून काही कोणाविरुद्ध काही झालं असेल, त्या व्यक्तीला भेटा आणि त्याला ते क्लिअर करा. बरेच लोक म्हणतात, मला तर तसा बोलला का, मी लय बेकार आहे, मी दाखवतोच, ते मेला तरी त्याच्या मुक्तीला मी जाणारच. हे सगळे गुण शैतानाकडून आहे. हट्टी स्वभाव हा कोणाचा आहे? सैतानाचा. सैतान देवाला म्हटला, मी देवापेक्षा मोठं सिंहासन करेन. स्वर्गातून